माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. लव जिहाद नावाचं सत्य आहे का? तर नक्की आहे, यात शंका नाही. पण म्हणून प्रत्येक हिंदू मुसलमान लग्न बंधन हे धार्मिक जिहादाचाच भाग आहे असं म्हणणं सुद्धा अन्यायकारक ठरेल. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा असं झालेलं लग्न नक्की काय आहे? धार्मिक जिहाद म्हणून करण्यात आलंय की ते खरं प्रेम आहे, ज्या नात्यात त्या मुलीला आदर, स्वातंत्र्य आणि सुरक्षा मिळेल हे कळायला वेळ लागतो. त्या लग्नाला काही काळ जावा लागतो आणि खरी अडचण तीच आहे. अनेक संघटना हा प्रश्न घेऊन सतत काम करत आहेत, जनजागृतीही करत आहेत. पण अनेक राजकारण्यांना हिंदुत्वाचा मुद्दा हा राजकारणाचं भाग भांडवल वाटायला लागलाय. नवनवीन हिंदू नेते जन्माला येत आहेत. अशा परिस्थितीत मुसलमान नेतृत्वाला सुद्धा आपण कुठेतरी प्रखर होऊ शकतो याची राजकीय शक्यता दिसते. त्यामुळे मग कोणी टिपू सुलतानाची तारीफ करतं, कोणी टिपूचा फोटो लावतं, तर कोणी टिपू सुलतानाला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षच बसवतं. त्यात मुस्लिम समुदायाच्या पाठिंब्यासाठी सध्या वेगवेगळ्या राजकीय घटकांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत आपलं पारडं जड असावं यासाठी सॉफ्ट टार्गेट्स शोधली जातात. अर्थाचा अनर्थही केला जातो. आणि मग कोणी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांची तुलना थेट अजमल कसाबशीही करतो. त्यामुळे समाजानं जागरूक राहून कुठली मुलगी लव जिहादचा बळी होऊ नये आणि कुठल्या मुलानं किंवा परिवारानं असं केलंच तर त्यांनाही समर्थन मिळू नये याची दक्षता घ्यायला हवी. तरच आपल्या शहरातील, गावातील समाजाची शांतता आणि वातावरण हे कोणा राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनणार नाही. पूर्वी. धन्यवाद.